नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 12 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. क्लिअर होती कधी बघा. द फर्स्ट वन इज फ्रॉम द तेलंगणा एमसेट 2017 अँड द सेकंड वन इज फ्रॉम JEE Main 2019. दोन्ही क्वेश्चन जर तुम्ही बघितले एकाच फॉर्म्युला डिपेंड आहे. मागील लेक्चरमध्ये आपण जो बहुतेक तर दुसऱ्या क्रमांकाचा एक्झाम्पल घेतला होता. रेनॉल्ड्स नंबरच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही एक्झाम्पल्स डिपेंड आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन खूप काही मोठा नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके. रेनॉल्ड्स नंबरच्या फॉर्म्युल्यावरून हा तेलंगणा एमसेट 2017चा क्वेश्चन सॉल्व होऊन जातो. हाही क्वेश्चन सॉल्व होतो. याच्यात फक्त थोडे एक अडचण त्यांनी तयार केली. ती अडचण जर आपण सॉल्व केली तर तो पण क्वेश्चन काही खूप कठीण नाही आहे. ठीक आहे. बघा, सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल. A horizontal pipeline carrying a gasoline has a cross-sectional diameter of 5 mm. If the coefficient of viscosity and the density of gasoline are 6.610 power minus 3 poise and 720 kg per meter cube respectively, full stop, the velocity after which the flow becomes turbulent. म्हणजे आपल्याला क्रिटिकल वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. इथं लक्षात काय फाइंड आउट करायचं आपल्याला? क्रिटिकल वेलोसिटी. ओके. म्हणजे याच्या पुढे, या क्रिटिकल वेलोसिटीच्या पुढे जो काही गॅसोलिनचा फ्लो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होता? टर्ब्युलंटमध्ये. ठीक आहे. क्रिटिकल वेलोसिटी फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे रेनॉल्ड्स नंबरचाच फॉर्म्युला आहे. क्रिटिकल वेलोसिटी, डेन्सिटी, डायमीटर ऑफ दॅट पाईप डिवायडेड बाय कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ दॅट करस्पॉन्डिंग फ्लुइड. क्लियर. सो रिअरेंजिंग द formula for critical velocity or shifting this on this, therefore Reynolds number divided by coefficient of viscosity, density and the diameter. Clear? Now see. बघा, आपल्याला सगळ्या गोष्टी गिवन आहे, काही मोठा गोष्ट नाही. ठीक आहे. बघा, रेनॉल्ड्स नंबर इज 20⁻³ कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी दे हॅव गिवन इन अ पॉइस. ठीक आहे. आपल्याला पॉइस पास्कल सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागणार. डेन्सिटी दिलेला आहे, त्यानंतर डायमीटर पण दिला. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, काही मोठी गोष्ट नाही. बघा, सर्वप्रथम कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला पॉइजमध्ये दिलेला आहे 6 × 10⁻³ पॉइज. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. 1 पॉइज इज नथिंग बट 10⁻⁻1 पास्कल इंटू सेकंड. त्याच्यामुळे पॉइजचं आपल्याला पास्कल इंटू सेकंडमध्ये कन्वर्ट करत असताना फक्त आपल्याला 10⁻⁻1नी मल्टिप्लाय करून पास्कल इंटू सेकंडमध्ये आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी SI युनिटमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर डायमीटर आपल्याला 5 मिलीमीटरमध्ये दिलं आहे, त्याला कन्वर्ट केला आपण मीटरमध्ये. सगळं SI युनिटमध्ये ठेवा, कारण की जे काही सगळे ऑप्शन्स आहे मीटर पर सेकंड, म्हणजे आपल्याला फायनली जी काही स्पीड म्हणा त्या गिवन गॅसोलिनच्या फ्लोची मीटर पर सेकंड, म्हणजे याचा अर्थ आपल्याला SI युनिटमध्ये विचारला आहे. सगळ्या गोष्टी SI युनिटमध्ये. पॉइसचं आपण कन्वर्जन पास्कल सेकंडमध्ये केलं. त्यानंतर मिलीमीटर जे काही डायमीटरचा क्रॉस सेक्शन दिला होता तो मीटरमध्ये केला. ओके. बघा, गिवन रेनॉल्ड्स नंबर 2 × 10⁻³ कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी 6 × 10⁻³ -1 10⁻⁻4 घेऊ. डेन्सिटी डेन्सिटी आपल्याला दिलेला आहे 720 kg/m³. डायमीटर दिला आपल्याला 5 × 10⁻⁻3. ठीक आहे. देअरफॉर क्रिटिकल वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे की ज्या वेलोसिटीच्या पुढे, ओके, the velocity greater than the critical velocity, at that point the flow becomes the turbulent. Clear? बघा, साइन दोन्ही इथे झाले 12, 10 पॉवर इथे झाले -1. ठीक आहे. चला, काही हरकत नाही. इथं आपण 2 × 10⁻+1 घेऊया इंटू 5 × 10⁻⁻3 लिहूया. ओके. बघा, 12×72 6चा भाग गेला इथे. ठीक आहे. देअरफॉर शिल्लक राहिला 10⁻⁻1 डिवाइड बाय 12×72. ठीक आहे. 6×5 30 10⁻⁻2. हा जर वर गेला 10⁻⁻1 इंटू 10⁻+1 +2 डिवाइडेड बाय 3 × 10⁻+1. ओके. 10⁻+1 डिवाइडेड बाय 3 × 10⁻1. ठीक आहे. म्हणजे हा जर बघितला 1 हा तर कॅन्सल झाला, 1/3 जवळजवळ 0.33. ठीक आहे. क्रिटिकल वेलोसिटी रिकरन्स येते आता ते 0.33 मीटर पर सेकंड. ओके. म्हणजे या क्रिटिकल वेलोसिटीचा जर अभाव राहिला, ठीक आहे, म्हणजे ऑप्शन येणार आपल्याला हवाला. ओके. 4th नंबरचा ऑप्शन 0.33 मीटर पर सेकंड. त्यांनी आपल्याला विचारलं की कोणत्या वेलोसिटीच्या पुढे जर वेलोसिटी राहिली. इथं लक्षात बघा त्यांनी कसं विचारलं आपल्याला
हां, द वेलॉसिटी आफ्टर विच द फ्लो बिकम्स टर्ब्युलंट, म्हणजे या क्रिटिकल वेलॉसिटीच्या नंतर, आफ्टर विच, या क्रिटिकल वेलॉसिटीच्या नंतर द फ्लो बिकम्स द टर्ब्युलंट फ्लो. सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड, काहीच गोष्ट नाही. फक्त हे 2-3 कन्व्हर्जन आहे. पॉईसचं पास्कल सेकंडमध्ये कन्व्हर्जनसाठी हे लक्षात ठेवा. 1 पॉईस इज नथिंग बट 10⁻⁻1 पास्कल इंटू सेकंड. त्यानंतर हे मीटर मिलीमीटर तर आपण 7वी-8वी वाजता शिकत आलेलं, काही मोठी अडचण नाही. ठीक आहे, जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन्स. सो यू विल रीच द फायनल डेस्टिनेशन टू गेट युअर फायनल ऑप्शन अमंग द 4 गिवन ऑप्शन. एकदम सिम्पल होतं. ठीक आहे. दुसराही क्वेश्चन सिम्पलच आहे. दुसराही क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी रेनॉल्ड्स नंबर फाइंड आउट करायला सांगितलं आय थिंक. बट एक प्रॉब्लेम काय, आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटी फाइंड आउट करताना डायरेक्टली आपल्याला त्यांनी क्रिटिकल वेलॉसिटी दिलेली नाही, ती आपल्याला अडचण येते. सो पॉज इट अँड नोट डाऊन. वी विल मूव टू द सेकंड न्यूमेरिकल. बघा आता दुसरा न्यूमेरिकल पण फाइंड आउट करायला मी सुरुवात करूया. सोल्युशन फॉर द सेकंड न्यूमेरिकल. बघा, वॉटर फ्रॉम अ पाईप इज कमिंग ॲट अ रेट ऑफ 100 लिटर पर मिनिट. ठीक आहे, काही हरकत नाही. इफ द रेडियस ऑफ दॅट पाईप इज 5 सेंटीमीटर अँड द रेनॉल्ड नंबर फॉर द फ्लो ऑफ द, हां बघा, द रेनॉल्ड्स नंबर फॉर द फ्लो इज ऑफ द ऑर्डर विचारला, म्हणजे 2 × 10⁴, 2 × 10⁻³ +3, काय रेनॉल्ड्स नंबरचा जो काय ऑर्डर आहे तो विचारला. कारण रेनॉल्ड्स नंबर इज अ जस्ट न्यूमेरिकल व्हॅल्यू. बघा, तुम्ही जर चारही ऑप्शन जर बघितले, कोणत्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला SI युनिट, कोणत्याच प्रकारचं युनिट दिसत नाही. रेनॉल्ड्स नंबर इज अ जस्ट न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड दे हॅव गिवन द डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ वॉटरची डेन्सिटी लक्षातच ठेवायची, दिली नाही दिली त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी फॉर द फ्लुइड वॉटर 1 मिलीपास्कल इंटू सेकंड. ठीक आहे, मिलीपास्कल आहे, आपल्याला ते पास्कल सेकंडमध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे, आपल्याला विचारलं त्यांनी रेनॉल्ड्स नंबर. ठीक आहे, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी डेन्सिटी डायमीटर डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. दे हॅव गिवन द डेन्सिटी, काही प्रॉब्लेम नाही. दे हॅव गिवन द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, काही प्रॉब्लेम. दे हॅव गिवन द डायमीटर, रेडियस दिलेला आहे. रेडियसचा डायमीटरमध्ये कन्वर्ट करायला खूप काही मोठी, काय म्हणू शकतो, खूप काही मोठा मंत्र नाही लागत. त्याच्यामुळे फक्त आपल्याला अडचण आहे वेलॉसिटीची. बघा आता एक गिवन पाईप आहे. ठीक आहे, सिलेंड्रिकल पाईप आहे. या पाईपमध्ये समजा वॉटर फ्लो होत आहे. ओके, आणि जो काही वॉटरचा फ्लो दिलेला आहे तो किती दिला आहे, 100 लिटर्स पर मिनिट. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला वेलॉसिटी जर फाइंड आउट करायचं असेल तर फ्लो पर युनिट एरिया, फ्लोसाठी मी क्यू सिम्बॉल डिनोट केलं. इथं लक्षात, तुम्हाला जो काही गिवन पाईप दिलेला आहे, सिलेंड्रिकल शेपचाच पाईप आहे, त्याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो सर्क्युलर आहे. जर त्याच्यातनं जर आपल्याला त्या वॉटरची जर स्पीड किंवा वेलॉसिटी फाइंड आउट करायचं असेल तर कोणत्या फॉर्म्युलेच करू शकतो आपण, फ्लो पर युनिट एरिया. ठीक आहे, आणि फ्लो किती दिला आहे तुम्हाला 100 लिटर. ओके, म्हणजे क्यू किती दिला आहे तुम्हाला 100 लिटर पर मिनिट. मिनिटाचा आपण सेकंदात कन्वर्ट करू 100 लिटर. लिटरचा आपण मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, नाही 1 मीटर क्यूब म्हणजे 1000, सॉरी हां 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. येतं लक्षात. आपल्याला लिटरचं कन्वर्शन 100 लिटर आहे, लिटर नाही पाहिजे आपल्याला, मीटर क्यूब पाहिजे, म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. जो काही फ्लो लिटर पर मिनिटमध्ये दिला होता तो फ्लो त्याचा SI युनिटमध्ये कन्वर्ट केला आपण मीटर क्यूब पर सेकंड. रिलेशन लक्षात ठेवा, 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर. दरफॉर 1 लिटर बिकम्स 10⁻³ मीटर क्यूब. ओके, आणि जो काही मिनिटमध्ये दिला होता 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा, देअरफॉर क्यू इक्वल्स टू 0 गेट कॅन्सल. मग हे 2चा भाग गेला, 2×5 = 2 × 6 × 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. क्यूची व्हॅल्यू इथं पुट करूया. देअरफॉर वेलॉसिटी बिकम्स 5/3 × 10⁻³ एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. एरियाचा फॉर्म्युला आहे πr². एरियाचा काय फॉर्म्युला आहे, क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे, πr². रेडियस आपल्याला दिलेला आहे, रेडियस आहे 5 सेंटीमीटर, आपल्याला मीटरमध्ये पाहिजे. ओके, देअरफॉर 5 × 10⁻². ओके, परंतु रेडियसचा काय आहे ते स्क्वेअर. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 0.2 मीटर पर सेकंद येते, नियरली इक्वल्स टू. ठीक आहे, हे कॅल्क्युलेट करत नाही, वेळ जातो. नियरली इक्वल्स टू किती यायला पाहिजे, 0.2 मीटर पर सेकंद. म्हणजे आपली अडचण आता
काही राहिली नाही. जी काही व्हेलॉसिटी आपल्याला अननोन होती ती आपण गिवन डाटावरून फाइंड आउट केलं. बघा या क्वेश्चनमध्ये आणि या क्वेश्चनमध्ये काही फरक नाही, फक्त एक सिंपल फरक आहे की त्यांनी म्हणजे बघा क्वेश्चन कुठला आहे जेई मेनचा. जेई मेन तुम्हाला काय अडचण करून राहिली, ठीक आहे. जस्ट ते जे काही सिम्पली जसं या पहिल्या एक्झाम्पलमध्ये जो क्वेश्चन तेलंगणा एमसेटचा होता, जस्ट गिवन फिजिकल क्वांटिटीज तुमच्यासाठी तयार ठेवला आणि त्या फिजिकल क्वांटिटीज घेऊन तुम्हाला जस्ट फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे, ठीक आहे. क्वेश्चन होता तेलंगणा एमसेटचा. जेई मेननं काय केलं, ओके 4 पैकी 3 फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला ॲज इट इज देऊन दिले, फक्त एकच फिजिकल क्वांटिटी दिलेली नाही. मग त्या फिजिकल क्वांटिटीसाठी तुम्हाला ही मेहनत घ्यावी लागते. दिस इज द लेवल ऑफ जेई मेन. याच्या लक्षात आहे तोच कॉन्सेप्ट, तोचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्या कॉन्सेप्टमध्ये हा छोटासा कॉन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केला की व्हेलॉसिटी एखाद्या पाईप सिलेंड्रिकल पाईपमधून जर समजा एखादा वॉटर फ्लो होत असेल, कोणत्या तरी फ्लुइड फ्लो त्याची जर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचं असेल तर फ्लो पर युनिट एरिया, जस्ट अ सिम्पल फॉर्म्युला. मग इथं अडचण येते, लिटर पर मिनिटमध्ये दिलेलं आहे, मग त्याला मीटर क्यूब पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, दिस इज द लेवल ऑफ जे. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू. सो आपण रेनॉल्ड नंबरचा ऑर्डर इझिली घेऊ शकतो, 0.2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, डेन्सिटी इज गिवन 10 पॉवर 3. डायमीटर इज डायमीटर रेडियस आपल्याला दिलं आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, डायमीटर इज नथिंग बट द 2 टाइम्स द रेडियस, म्हणजे आपल्याला 10 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्ट कशात करायचं, मीटर म्हणजे 10 पॉवर -2. येतं लक्षात, हा 10 कसा आला. रेडियस दिला आहे 5, आपल्याला पाहिजे डायमीटर, म्हणून आपण 2 मल्टिप्लाय केलं, झालं 10. सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात केलं, मीटरमध्ये, काही हरकत नाही. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 1 मिली पास्कल दिला आहे. आपल्याला पास्कलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 10 पॉवर -3 पास्कल इंटू सेकंड. ठीक आहे, आपल्याला फक्त ऑर्डर चेक करायची आहे. आपल्याला त्यांनी फक्त ऑर्डर चेक करायला लागणार. 10 पॉवर 6 येतं, काय येतं. ठीक आहे, बघा देअरफॉर आर नियरली इक्वल्स टू, बघा याला आपण 0.2ला 2 × 10 पॉवर -1 लिहू शकतो. ही तर शिल्लक राहिला 10 पॉवर +1. ठीक आहे, खाली शिल्लक राहिला 1 × 10 पॉवर -3. ठीक आहे, बघा नियरली इक्वल्स टू, बघा 10 पॉवर -1 +1 गेट कॅन्सल, 2 ॲज इट इज शिल्लक राहिला. -3 जर वर गेला तर काय शिल्लक राहते, 10 पॉवर +3, म्हणजे 2 × 10 पॉवर +3, म्हणजे जो काही ऑर्डर आहे तो 10 पॉवर 3च्या ऑर्डरमध्ये येतो. 2 × 10 पॉवर +3. ओके, म्हणजे या गिवन कंडिशनसाठी जो काय रेनॉल्ड नंबर पाहिजे तो किती पाहिजे, 2 × 10 पॉवर 3. आपल्याला 2 तर विचारणार, जस्ट ऑर्डर विचारला, पण आपण तो फायनल आन्सरपर्यंत इझिली पोहोचलो, कारण की कॅल्क्युलेशन्स काहीच नाही. बघा जेई मेन तुमचे कॅल्क्युलेशन्स चेक नाही करत आहे. हे तर सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, ते तुम्ही 7व्या आठीत पण केलं. या कॅल्क्युलेशनचं त्यांना घेऊन देणं नाही. इथं लटकवत आहे ते. व्हेलॉसिटी जर फाइंड आउट करायचं असेल तर फ्लो पर युनिट एरिया, हा एक छोटासा कन्सेप्ट. हा तर फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहीत राहतं. इथं this is the level of GN. Okay, and you can see the difference between the Telangana MSET and the JEE main questions deliberately. आहे तोच फॉर्म्युला आहे, तोच सगळं आहे, फक्त आधीच सांगितलं तुम्हाला तशा प्रकारे तुम्हाला प्रयत्न करावा लागतात. हे लक्षात. बघा, तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.